बोलणं शक्य नाही आम्हाला कळत आहे, पण झिरवाळ साहेबांनी जे सांगितलं की संपूर्ण राज्य पोरकं झालेलं आहे. आपली वैयक्तिक काय आठवण आहे दादांच्या संदर्भात? बोलायसारखं काही ठेवलंच नाही दादाने. पांडुरंगाने तेवढा वेळ तरी टाळायला लागलो होतं. सगळ्याला पोरकं केलं. आम्ही सगळेच आज वाईट याच्यात पडलो, संकटात. मी माझ्या आई बापानंतर फक्त दादाला मानायचो. दादा माझ्यावर चिडले की दादा म्हणायचे. एकच मंगळवारी गेलो नाही झिरवाचा, आम्हाला म्हणे अरे हिरा म्हणा आला नाही. दुसऱ्या दिवशी गेलो म्हणलं दादा मंडळीचं ऑपरेशन, तू डॉक्टर होता की म्हणे इथं लोक. पांडुरंगाने एवढी वेळ तरी येऊ द्यायला सांगितले. आपण बघतोय या ठिकाणी खरं तर खोसकर साहेब असतील किंवा झिरवाळ साहेब असतील, यांना देखील आपले अश्रू जे आहेत ते अनावर होत आहेत. अजितदादांच्या या संपूर्ण दुर्दैवी मृत्यूनंतर खोसकर साहेब जे आहेत ते या ठिकाणी झिरवाळ साहेबांच्या घरी आहेत. त्यांच्या घरी ते आलेले आहेत. मात्र या ठिकाणी आल्यानंतर त्यांना अश्रू जे आहेत आपले ते अनावर झालेले आहेत. त्यांच्या अश्रूंचा बांध जो आहे तो या ठिकाणी फुटलेला आहे. आपल्या आईवडिलांनंतर आपण जर कोणाला मानत होतो, कोणाबद्दल आपल्याला श्रद्धा होती, तर ते म्हणजे अजितदादा. आणि अचानक ज्या वेळेला अजितदादांच्या मृत्यूचा हा निरोप आला त्यावेळेला आम्ही पूर्णपणे पोरके झालो, अशा पद्धतीची भावना जी आहे ती या ठिकाणी खोसकर साहेब व्यक्त करतायत. खरं तर हिरामण खोसकर हे अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून समजले जातात. दादांचे अत्यंत जवळचे आमदार, अत्यंत लाडके आमदार म्हणून खोसकर यांची ओळख आहे. ज्या ज्या वेळेला अजितदादा नाशिकला येत त्या वेळेला खोसकर साहेब त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर जायचे, त्यांची भेट घ्यायचे. आता मात्र या ठिकाणी त्यांना अश्रू अनावर होत आहेत. खोसकर साहेब, दादा ज्या ज्या वेळेला नाशिकला यायचे त्या वेळेला आपण दादांची भेट घ्यायचात. काँग्रेसमध्ये जरी होतो, एखाद्या ठिकाणी एखाद्या नाही वजरला नाही गेलो, अरे हिरामन आला नाही इथं, अरे डिकले हिरामन का बरं नाही आला, मला फोन अरे तू दिसला नाही. खूप जीव खूप प्रेम असं न मारून येणार. मी माझ्या आयुष्यात मी पाहिला आणि आता पाहिला. 30-35 वर्षाला जिल्हा परिषदला 25 वर्ष काढली मरून. वाईट वाईट. आपली शेवटची भेट खोसकर साहेब कधी झाली दादांची? दादाची भेट एवढं झाली नाही. मागच्या मंगळवारी मी गेलो नाही, म्हणलं आता बरोबर नगरपालिकेमध्ये 4 नगरसेवक आले. दादा बोलतील सगळ्यांना, मी टाळून दिलं. म्हणलं जाऊ दे आता, दादा शांत होतील आणि मग जाऊ. मला झिरवाळ साहेबांनी फोन केला म्हणून मी येतच नाही. मी दादाला आता तोंडच दाखवत नाही. तो दादा बरोबर शांत होत नाही तर मी दाखवणारच नाही. बीजेपी मग मला बादमध्ये उमेदवारी चालत गेली. भाऊसाहेब दादाला माहीत झालं. दादाने बोलून घेतलं मला, म्हणे का रे तू असं काय करतो रे हिरामन, तू इकडं आमदार तिकडं फोनला उभं करतो म्हणजे. दादाचा विषय सोडला, मी त्या मिनिटाला सोडून दिले. दादा म्हणजे काय बोलव दादा. आपण बघतोय की हिरामण खोसकर जे आहेत त्यांना या ठिकाणी अश्रू अनावर होत आहेत. झिरवाळ साहेबांना भेटायला खरं तर या ठिकाणी खोसकर साहेब आलेले आहेत. झिरवाळ साहेब, अत्यंत ही जी संपूर्ण परिस्थिती आहे, अशीच अवस्था आज राज्यभरातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आहे. सगळीकडे आपल्याकडे वरती छतच राहिलेलं नाही आहे, पूर्णपणे पोरके झाल्याची भावना आहे ना. आता खोसकर साहेब, मला वाटतं परवापासून आम्ही एवढं समजवतो, पण शेवटी नाही त्या वेदना त्यांना सहन होत. परवा मिटकरी साहेब आले. मिटकरी साहेब अजिबात उभं सुद्धा राहता येत नव्हतं, एवढी वाईट अवस्था. लंके साहेब आणि अशी अनेक लोक. मग ती निवड पक्षाचेच आमदार म्हणून नाही, कारण दादा हे असे वेगळं व्यक्तिमत्व होतं का दादा अनेक विरोधक आमदारांना सुद्धा मार्गदर्शन किंवा सहकार्य करणं, फोन फान करणं, सेक्रेटरींना सांगणं, हे विरोधी पक्षाचं असेल तरी ते मदत करायचे, हे अनेक लोक सांगतात.
त्याच्यामुळं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आणि म्हणून खोसकर साहेबांसारखेच असे अनेक लोकांचं आजही आणि अजून किती दिवस परमेश्वर अशा पद्धतीनं परीक्षा घेतोय काही. साहेब, आपल्या घरामध्ये अनेक ठिकाणी आम्ही बघतोय की या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ आहे, दादांचे फोटो प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत, तुमचे सुद्धा डोळे या ठिकाणी पाणावलेले आहेत. आठवणी येत आहेत? आठवणी म्हणजे त्या कधी पुसतील असंच वाटत नाही, कारण क्षणोक्षणी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे एक वाट होतं. काल ज्या वेळेला अंत्यविधी होता तर दादांचं स्मरण यायचं का जेव्हा ते कागद पडलेले, फुलांचा तुकडा पडलेला ते सुद्धा उचललं जायचं, तेव्हा ते मॅनेजमेंट जे असेल, मग सुप्रियाताई असतील म्हणा किंवा जे तिथं होते, का दादांना घाण हे अजिबात आवडत नव्हतं. अक्षरशः CM साहेबांच्या तिथं किंवा कुठे दादा जाणार असतील तर दादा जाताना दादा येणार आहेत असं म्हणल्यावर पहिले रस्ता पाहायला जायचा, कुठं बाटली पडली का, कुठं कागद पडलेला आहे का. कारण दादाचा स्वभाव असा होता, स्टेजवर चढताना सुद्धा एखाद्या कार्यक्रमाच्या एवढा तुकडा जरी कागदाचा असेल तर स्वतः उचलणार, कोणावर रागावणार नाही. इतके नियम, इतकी शिस्त होती. बिस्लरीचं पाणी ग्लासात घ्या, पण बिस्लरीतलं एवढं पाणी सोडू नका, पिऊन घ्या. जेवायला बसले ताटात एक कण सुद्धा ठेवू नका, नसेल तर घेऊच नका. अशा पद्धतीची शिस्त आणि काटेकोरपणा होता त्यांचा. संपूर्ण जो आवाका दादांचा आहे किंवा होता, तो आवाका राष्ट्रवादीमध्ये इतर कोणाकडे येऊ किंवा त्या ताकदीनं पक्ष उभारला जाऊ शकतो असं वाटतंय तुम्हाला? नाही, आवाका तर मला वाटते दादाच. आवाका राष्ट्रवादीतच नाही तर आवाका कोणातच नाही एवढा, असं विरोधक सुद्धा म्हणायचे. का जर उरक म्हणायचं ठरला तर दादाशिवाय दुसऱ्याला उरक नाही. किंवा विनोदाने नेहमी म्हणायचे का विधानसभेत मी जेव्हा उपाध्यक्ष असताना 8-8:30 वाजता मी सभागृह चालू करायचो. जेव्हा 2 राष्ट्रवादी झाल्या तर आम्ही BSc होती, BScत विषय झाला तर अनेकांनी अशी चर्चा केली का बाबा 9 वाजता सुरू करा. तेव्हा मी उपाध्यक्ष नव्हतो, तेव्हा मी मंत्रीच होतो. तर नको म्हणे. जयंत पाटील बोलले का आता आमच्याजवळ एवढा लवकर उठणारा मंत्रीच कोणी नाही आहे का जो अध्यक्षांनी 9 वाजता सुरू केली तर एक मंत्री तरी लागतो. तर मग कोणत्याही पक्षाचा असला तरी चालतो, पण मंत्री कॅबिनेट लागतो. आणि दादा असे होते का कोणीच नसेल तरी ते एकटे असायचे आणि सभागृह चालवायचे. त्याच्यामुळं आता दादा आमच्याबरोबर नाहीत, एवढ्या लवकर येणारा माणूस आमच्याजवळ कोणी नाही, म्हणून तुम्ही आता 9 वाजता सुरू करू नका. या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार साहेब आधार वाटतायत किंवा भविष्य वाटतायत? शेवटी आहेच ना, महाराष्ट्राला आजही साहेबांची प्रकृती इतकी गंभीर झाली तरी सुद्धा हे वेगळे जरी होते तरी काही ना काही आतून मार्गदर्शन असेल म्हणा किंवा सहकार्य एकमेकाला असेल, अशी जी चर्चा आहे ती खरी आहे ना. एक पवार साहेबांचं नाव म्हणूनही त्या ठिकाणी दादाला त्याचा सपोर्ट होता आणि म्हणूनसाठी पवार साहेब जेवढे त्यांना होईल तेवढा काळ तरी ते थांबणार नाहीत असं आमचं मत आहे. आपण बघतोय की या ठिकाणी झिरवाळ साहेब स्वतः भाऊक झालेले आहेत, त्यांना आपले अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आहेत. दुसरीकडे हिरामण खोसकर साहेब हे देखील या ठिकाणी झिरवाळ साहेबांची भेट घेण्यासाठी आले आणि त्यावेळेला त्यांना देखील अश्रूंचा बांध जो आहे त्यांचा तो या ठिकाणी फुटलेला आहे. राज्यभरातले राष्ट्रवादीचे अनेक नेते असतील, कार्यकर्ते असतील, मंत्री असतील, यांना अजितदादा गेलेत आपल्यातून याचा आजही विश्वास पटत नाही आहे. एकमेकांना भेटून आता हे नेतेच एकमेकांचं सांत्वन करतायत. येणाऱ्या दिवसांमध्ये कदाचित दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर आम्हाला आधार मिळू शकतो अशी भावना आहे. सुनेत्राताई पवार यांनी देखील आता उपमुख्यमंत्रीपदी त्यांची देखील वर्णी लागावी, त्यांना देखील या ठिकाणी संधी द्यावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्यांकडनं होती आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या सगळ्या संदर्भात काय काय नेमकं होत आहे, काय काय